नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण WBCs बद्दल म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स किंवा त्यांनाच आपण ल्युकोसाइट म्हणतो त्यांच्याबद्दल, त्यांचं पर्सेंटेज ब्लड मधलं, त्यांचा टोटल काउंट, त्यांची फंक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती सोप्या आणि सरळ मराठी भाषेमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. खास करून आजचा व्हिडिओ जवळपास BSc CLS असेल, DMLT असेल, CMLT असेल किंवा जेवढे काही पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पण लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी हा आजचा व्हिडिओ खास महत्त्वाचा आहे. तर पहा, WBCs ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो. आता या व्हाईट ब्लड सेल्स आपल्या बॉडीची आर्मी सिस्टीम आहे, म्हणजे डिफेन्स सिस्टीम म्हणू शकतो. आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करणारी एक सिस्टीम आहे. यामध्ये जवळपास जर बघायचं म्हणलं तर ग्रॅन्युलर आणि हे ग्रॅन्युलर, हे ग्रॅन्युलर आणि हे एग्रॅन्युलर, ह्या दोन प्रकारच्या WBCs कॅटेगरायझेशन झाले. ग्रॅन्युलर मध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल्स आहेत. ॲग्रॅन्युलर मध्ये लिम्फोसाइट आणि मोनोसाइट ह्या दोन प्रकारच्या सेल्स आपण बघितलेले आहेत. तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की या सेल्सला ग्रॅन्युलर कॅटेगरीमध्ये का टाकलं गेलं आहे. हे मिलॉइड सिरीज मधून प्रोड्यूस होऊन पुढे आलेल्या सेल्स आहेत आणि या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये हे अशा प्रकारचे जे दिसायला हे ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. प्रत्येक सेलच्या सायटोप्लाझमिक एरियामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. आणि ह्या ज्या दोन सेल्स आहेत, मोनोसाइट असेल किंवा लिम्फोसाइट आहेत, तर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ग्रॅन्युल्स नाही आहेत, ॲब्सेंट्स आहेत. म्हणून यांना आपण ग्रॅन्युलर सेल्स म्हणतो आणि यांना आपण ग्रॅन्युलर सेल्स म्हणतो. तर WBCs दोन टाईप्सच्या असतात. पहिली टाईप आहे या ठिकाणी ग्रॅन्युलर आणि त्यानंतर दुसरी टाईप येते या ठिकाणी एग्रॅन्युलर. आता ग्रॅन्युलर सेल्समध्ये न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल या तीन महत्त्वाच्या सेल्स आढळल्या जातात. आणि या सर्व सेल्स मिळून आपल्या ब्लडमध्ये ज्यावेळेस आपण मोजतो त्याला आपण म्हणतो टोटल ल्युकोसाइट काउंट. टोटल ल्युकोसाइट काउंट म्हणतो त्यांना आपण. आता हे टोटल ल्युकोसाइट काउंट झालं किंवा टोटल WBC काउंट सुद्धा आपण म्हणतो त्याला. टोटल ल्युकोसाइट और WBC काउंट साधारणपणे हे आपल्या ब्लडमध्ये असतात 4000 ते 11000, म्हणजे 4000 ते 11000 WBC आपल्या ब्लडमध्ये ह्या टोटल प्रेझेंट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर पहा, 4000 ते 11000 प्रत्येकी क्युबिक MM ब्लडला ह्या प्रेझेंट असतात, ह्या सर्व मिळून. ठीक आहे. तर साधारणपणे यांचं पर्सेंटेज काय असतं, फंक्शन्स काय असतं. आता फंक्शन्स तर मी सुरुवातीलाच आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्या बॉडीच्या डिफेन्स सिस्टीम आहे, म्हणजे आपल्या बॉडीला हे वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथोजन्स पासून, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपल्या बॉडीला संरक्षण देण्याचं काम करतात. म्हणजे जवळपास ही आपली इम्युन सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आता इम्युन सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा भाग जसं की न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट ह्या सर्व सेल्स आहेत. पण आता हे जसं की आपण बघतो आपल्या देशाची जी डिफेन्स सिस्टीम आहे, जसं की आपण आर्मी म्हणतो, मिलिटरी, पॅरामिलिटरी असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कमांडोज आहेत, जसं की पोलीस आहेत, काही रिझर्व्ह पोलीस आहेत, म्हणजे SRPF असेल, CRPF असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स आहेत. त्याच पद्धतीने हे वेगवेगळ्या सेल्स आहेत. जसं की आता प्रत्येक फोर्स डिफेन्स सिस्टीमचं काम काय, देशाला प्रोटेक्ट करणं, पण काम करण्याची पद्धत वेगळी. जसं की शहरांमध्ये, सिटीजमध्ये, गावांमध्ये पोलीस संरक्षण देतात, तसं बॉर्डरवरती कोण देतात, आर्मी देतात. तसं ह्यांचं सर्वांचं काम आपल्या बॉडीला सिक्युरिटी देणंच आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात. तर पाहू आपण की प्रत्येक एक सेल काय करते, सर्व सेल्स मिळून हे 4000 ते 11000 आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. यांना आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो किंवा यांनाच आपण ल्युकोसाइट सुद्धा म्हणतो. ल्युकोसाइट का म्हणतो तर ग्रीक भाषेमधील ल्युकोचा अर्थ होतो व्हाईट आणि कायटसचा अर्थ होतो म्हणजे याला आपण सेल म्हणतो. म्हणजे जवळपास जर बघायचं म्हणलं तर व्हाईट सेल्स म्हणतो आपण. या WBCला पांढऱ्या रक्तपेशी किंवा श्वेत रक्तपेशी असं आपण म्हणतो. तर ह्या जवळपास 5 प्रकारच्या सेल्स आपल्या ब्लडमध्ये आढळतात. आणि न्यूट्रोफिल काय आपण समजून घेऊया. न्यूट्रोफिल आता साधारणपणे जर बघायचं म्हणलं तर न्यूट्रोफिलला आपण पॉलिमॉर्फ न्यूक्लिअर सेल सुद्धा म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये मल्टिपल लोब्स आहेत. 1 2 3 ते 7 लोब्स असतात. ह्याच्यामध्ये किती असू शकतात न्यूट्रोफिलमध्ये. त्याच्यानंतर इओसिनोफिल ही जवळपास जर बघायचं म्हणलं तर बायलोब्ड सेल आहे. 2च लोब येतात त्याच्यामध्ये आणि हे एकमेकांशी कनेक्ट होतात इथं क्रोमॅटिन स्ट्रँडने. ठीक आहे. त्यानंतर येते बेसोफिलचा जो न्यूक्लियस आहे तो जवळपास अशा पद्धतीनं किडनीच्या शेपचा असतो. त्याच्यामध्ये यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की आता सेल्सचं प्रत्येक सेलचं काम कशा पद्धतीने होणार आहे. जे न्यूट्रोफिल्स आहेत, आता न्यूट्रोफिल्स साधारणपणे टोटल WBCs ह्या 4000 ते आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे की ह्या टोटल WBCs किती असतात आपल्या ब्लडमध्ये 4000 ते 11000, म्हणजे जवळपास 4 ते 11000 पर क्युबिक MM ला ह्या ब्लड सेल्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये आता यामध्ये न्यूट्रोफिलचंच प्रमाण फक्त आणि फक्त 55 ते 70% आहे. म्हणजे जवळपास सर्वात जास्त WBCs कोणत्या आढळतात तर त्या न्यूट्रोफिल आढळतात. आणि न्यूट्रोफिलचे जे फंक्शन्स काय होते
बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करतात. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ह्या सर्वात ब्रेवर आर्मी म्हणतो आपण, ब्रेव आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात जास्त हिंमत आहे. कोणतं इन्फेक्शन झालं तर सर्वात अगोदर पटकन पुढे जातात लढायला ह्या न्यूट्रोफिल. त्याच्यानंतर इओसिनोफिलचं प्रमाण थोडंसं कमी आहे, 1 ते 4% असतात फक्त. जर ह्या 55 ते 70% मानाने जर कम्पेअर केलं तर 1 ते 4% खूप कमी आहेत. आणि ह्या इओसिनोफिल फक्त 1 ते 4% असतात. ह्या काय करतात, कुठल्याही प्रकारच्या पॅरासायटिक इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करत असतात किंवा ॲलर्जिक रिॲक्शन्सला स्टॅबलाइज करण्याचं काम करतात. म्हणजे या कंडिशन्समध्ये इओसिनोफिलची संख्या वाढते, हे सुद्धा आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतात. त्याच्यानंतर येतात बेसोफिल्स. ह्या सर्वात कमी आढळली जाणारी सेल्स आहेत WBCs मधली. हे लेस दॅन 1% असते, 0.5 to 1%. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 100 सेल्समध्ये एखादी सेल्स ही बेसोफिल आढळते. आणि काय करते, हिस्टामाइन नावाचे केमिकल सबस्टन्सेस रिलीज करत असते. कुठल्याही प्रकारच्या इन्फ्लॅमेटरी कंडिशन्समध्ये ते रिस्पॉन्ड करत असतात आणि यांची संख्या रेज्ड होऊ शकते त्या केसेसमध्ये. त्यानंतर येतात लिम्फोसाईट. या आहेत 20 ते 40%. आणि यांचं कार्य जे हे इम्युन सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा मोठा भाग आहे. म्हणूनच म्हणजे ह्या काय करतात, अँटीबॉडीज रिलीज करतात. आपल्या ब्लडमध्ये अँटीबॉडी रिलीज करण्याचं काम ह्या कोणत्या सेल्स करतात, ह्या लिम्फोसाईट करत असतात. म्हणजे जसं की व्हायरसच्या इन्फेक्शन्सच्या अगेन्स्ट ह्या अँटीबॉडीज रिलीज करतात आणि त्या ठिकाणी आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर शेवटची ग्रॅन्युलर सेल आहे कोणती, मोनोसाईट. मोनोसाईट ह्या फक्त 2 ते 8% असतात. त्यांचं फंक्शन सेम ॲज न्यूट्रोफिल म्हणजे फागोसाईट करतात. म्हणजे ह्या मॅक्रोफेज आहेत, ह्या मायक्रोफेज आहेत. म्हणजे जवळपास ह्या दोन्ही बॅक्टेरियाजला वगैरे किल करतात, डिस्ट्रॉय करतात, त्यांना इंजेस्ट करण्याचं काम करतात. तर ह्या पद्धतीने WBCची काही बेसिक महत्त्वाचे फंक्शन्स आहेत या ठिकाणी आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर आतापर्यंत आपण जे बघितलं त्याची शॉर्टकटमध्ये आपण समरी बघणार आहोत. जर जवळपास बघायचं म्हणलं तर न्यूट्रोफिल ह्या ब्लडमधल्या सर्वात अधिक प्रमाणामध्ये आढळणाऱ्या सेल्स आहेत. त्याच्यानंतर न्यूट्रोफिल हा न्यूट्रल डाय ॲक्सेप्ट करतात. मायक्रोस्कोपमध्ये बघतोय म्हणून यांना न्यूट्रोफिल म्हणलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या इओसिन डाय ॲक्सेप्ट करतात, इओसिनोफिल. त्याच्यानंतर बेसोफिल बेसिक डाय ॲक्सेप्ट करतात, बेसोफिल्स म्हणतो. लिम्फोसाईट साधारणपणे जर बघायचं म्हणलं तर हे त्याच्या प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. अलग लक्षात म्हणजे लिम्फॉइड सिरीजमधून तयार होतात, लिम्फॅटिक सिस्टीममधून प्रोड्यूस होतात, त्यांना आपण लिम्फोसाईट म्हणतो. मोनोसाईट ह्याचा न्यूक्लियस. आणि मोनोसाईट ही आपल्या ब्लडमधली सर्वात मोठी सेल आहे, ज्याचा डायमीटर साधारणपणे 18 मायक्रॉन इतका असतो. सर्वात मोठी सेल्स WBCs ही मोनोसाईट आहे. म्हणजे जवळपास ह्या सर्व सेल्स, ह्या 2 सेल्स ज्या आहेत मोनोसाईट आणि लिम्फोसाईट, ह्या काय आहे तो हे ग्रॅन्युलर आहेत, जे की आपण ऑलरेडी बघितलंय. आणि ह्या ज्या 3 सेल्स आहेत ह्या आहेत ग्रॅन्युलर WBCs. यांना आपण ग्रॅन्युलर WBCs म्हणतो. तर WBCची फंक्शन्स वगैरे त्यांचा पर्सेंटेज सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. ह्या WBCची संख्या जर वाढली तर त्या कंडिशनला आपण म्हणलं होतं ल्युकोसायटोसिस. आता ल्युकोसायटोसिसचा अर्थ काय हो, WBCs ह्या रेज्ड होणं. आणि WBCs जर कमी झाल्या असतील तर त्याला आपण ल्युकोपिनिया म्हणलं होतं. ठीक आहे, या पद्धतीने आपण WBCs बद्दल बऱ्यापैकी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तरी काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका.